नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मागच्या भागात आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्याची पद्धत पाहिली. तर या भागात आपण वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने कसं सोडवायचं ते बघायचं. वर्ग समीकरण म्हणजे काय मित्रांनो? तर वर्ग समीकरण अशा पद्धतीचं असतं: ax वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0. हा वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. याला काय म्हणायचं? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. मित्रांनो, वर्ग समीकरण सोडवतो म्हणजे नेमकं काय करतो आपण? वर्ग समीकरण सोडवतो म्हणजे आपण x ची काय काढतो? किंमत काढतो. वर्ग समीकरणामध्ये x च्या दोन किमती असतात. किती किमती असतात x च्या? तर दोन किमती असतात. वर्ग समीकरणामध्ये x च्या दोन किमती असतात. या दोन किमती म्हणजेच वर्ग समीकरणाची उकल होय. हे दोन तीन शब्द लक्षात घ्या. x ची किंमत म्हणजेच उकल, म्हणजेच त्या समीकरणाची दोन मुळे होत, किंवा याच मुळांना काय म्हणायचं आपण? इंग्लिशमध्ये त्यांना रूट्स देखील म्हणतात, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तसंच या x च्या दोन व्हॅल्यू आपण पाहिलं. अवयव पद्धतीने समीकरण सोडवताना x च्या आपण दोन व्हॅल्यू काढल्या होत्या. तसंच वर्ग समीकरण सूत्राच्या सहाय्याने देखील सोडवताना आपण त्याच्या दोन किमती काढणार आहोत. आणखी एक गोष्ट यामध्ये काय सांगायची आहे? उकल झालं, x ची किंमत झालं, मूळ झालं. आता वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र बघूया. तर हे जे उकल आहेत किंवा दोन रूट्स आहेत, ज्यावेळेस आपण सूत्राच्या सहाय्याने वर्ग समीकरण सोडवणार आहोत त्यावेळेस हे जे रूट्स आहेत त्यांना अल्फा आणि बीटा अशी दोन वेगळी नावं दिली जातात. तर या सूत्रामध्ये बघा कसं आहे. अल्फा म्हणजे पहिलं मूळ किंवा पहिलं रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचा फॉर्म्युला आहे वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac वजा 4ac छेद 2 गुणिले a 2a. आणि बीटा म्हणजे वर्ग समीकरणाचं दुसरं मूळ. त्याचा फॉर्म्युला आहे वजा b वजा पुन्हा एकदा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. या ठिकाणी हे जे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळालेत, अल्फा आणि बीटा, जे की वर्ग समीकरणाचे दोन मुळे काढण्याचा फॉर्म्युला आहे. दोन्ही सूत्रांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? दोन्ही सूत्रांमध्ये केवळ b च्या पुढे जे साइन आहे ते या ठिकाणी प्लस आहे आणि दुसऱ्या बीटा या व्हॅल्यू मध्ये ते मायनस आहे. केवळ इतकाच फरक आहे. तर याच सूत्राने आपण वर्ग समीकरणाची अल्फा आणि बीटा हे दोन उकल किंवा रूट्स किंवा मूळ आपण काढणार आहोत. एक उदाहरण पाहूयात. तुमच्या पुस्तकातलंच एक उदाहरण आहे. बघा, उदाहरण काय आहे? x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. मित्रांनो, पहिल्यांदा काय करायचंय? आपल्याला या ठिकाणी वर्ग समीकरणाचं सामान्य रूप माहिती पाहिजे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप घ्यायचं. काय आहे आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे आहे आपले वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. याच्याशी वरील समीकरणाची काय करू? तुलना करू आणि a, b आणि c यांच्या किमती आपण ठरवून घेऊया. जर हे जे सामान्य रूप मधलं समीकरण आहे आणि उदाहरणामध्ये दिलेले समीकरण आहे, त्याच्यामध्ये जर या दोन समीकरणांची तुलना केली तर x वर्गचा सहगुणक या ठिकाणी x वर्गचा सहगुणक म्हणजे a याची किंमत 1 आहे. x वर्गचा सहगुणक काहीच नाहीये, याचा अर्थ x वर्गचा सहगुणक 1 आहे. त्याचप्रमाणे b ची किंमत म्हणजे x चा सहगुणक या ठिकाणी काय आहे? 6 अधिक 6 आहे
6 घेऊयात आपण फक्त. या ठिकाणी जर सूत्रामध्ये या चिन्हांमध्ये फरक असेल तर आपल्याला या ए, बी आणि सी यांच्या किमतीमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी फरक घ्यावा लागतो चिन्हाप्रमाणे. सी ची किंमत 5 आहे दिसते आपल्याला, म्हणजे ए झालं, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 6 अँड सी इज इक्वल टू 5. हे झालं आपलं ए, बी आणि सी च्या किमती. त्यानंतर आपलं जे सूत्र आहे अल्फा आणि बीटा म्हणजे वर्ग समीकरणाचे मूळ काढण्याचे जे सूत्र आहे तर ते काय आहे? अल्फा किंवा बीटा यांचं सूत्र काय आहे? मायनस बी प्लस किंवा मायनस वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. हे या ठिकाणी आपलं अल्फा किंवा बीटाचं सूत्र आहे. आता काय करूयात आपण, या समीकरणामध्ये ही जी टर्म दिसते कोणती? ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस 4ac आणि वर्गमूळामध्ये ते आहे. तर आपण पहिली स्टेप काय करणार आहोत हे गणित सोडवताना, तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपण काढून घेणार आहोत. बी वर्ग म्हणजे काय? तर 6 चा वर्ग. बी ची किंमत 6 आहे वजा 4, ए ची किंमत काय आहे? 1, सी ची किंमत आहे 5. सर्व किमती आपण ठेवल्या. 6 चा वर्ग 36 वजा 4 गुणिले 1 गुणिले 5 म्हणजे 4 गुणिले 1 4 आणि 4 गुणिले 5 20. 36 वजा 20 याचं उत्तर आलं 16. बरोबर. आता अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a आणि दुसऱ्या भागात घेऊयात बीटा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता आपण अल्फासाठी आणि बीटासाठी किमती टाकून घेऊया. तर अल्फा बरोबर वजा बी, या ठिकाणी बी ची किंमत 6 आहे आणि वजा चिन्ह सूत्रामध्येच आहे वजा 6 अधिक वर्गमुळात या ठिकाणी आपण 16 ही किंमत बी वर्ग वजा 4ac या टर्मची आपण काढली आहे, तर ती या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि 2 गुणिले ए म्हणजे 1. त्याचप्रमाणे बीटा ची किंमत देखील आपण भरूया. ठीक आहे. आता अल्फा ची किंमत काढत असताना वजा 6 अधिक वर्गमुळात 16 म्हणजे काय? तर 4 म्हणजे 16चं वर्गमूळ 4 आहे. 2 गुणिले 1 2 म्हणजे वजा 6 अधिक 4 याची किंमत काय येईल मित्रांनो? तर याची किंमत येईल वजा 2 छेद 2 बरोबर वजा 1. म्हणजे अल्फा बरोबर वजा 1 ही आपली किंमत झाली. अल्फा बरोबर वजा 1. त्यानंतर बीटाची किंमत बघूयात. वजा 6 वजा वर्गमुळात 16 ची किंमत 4 छेद 2 गुणिले 1 म्हणजे 2 वजा 4 आणि वजा 6 याची किंमत झाली वजा 10 छेद 2. म्हणजे बीटाची किंमत काय होईल? वजा 10 भागिले 2 याचं उत्तर येईल वजा 5. म्हणजे आपल्या समीकरणाचं एक मूळ मिळालं वजा 5 आणि दुसरं मूळ वजा 1. या पद्धतीने आपण सूत्राचा उपयोग करून हे वर्ग समीकरण सोडवलं. त्याच प्रश्नसंचामधील दुसरं उदाहरण आपण पाहूयात. या ठिकाणी y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 असं समीकरण आहे. बघा मित्रांनो, छेदामध्ये 3 आहे
जर तुम्हाला अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जर अवघड जात असेल तर या इक्वेशनला, या समीकरणाला आपण थोडं सिम्प्लिफाय करूया. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर पूर्ण समीकरणाला तीन ने गुणू. तर 3 ने गुणूयात तर उत्तर येईल 3 ने y वर्गला गुणल्यानंतर 3y वर्ग अधिक 1/3 गुणिले 3 केलं तर त्याचं उत्तर एकच येतं. या ठिकाणी y येईल फक्त, बरोबर 3 गुणिले 2 6. परंतु मित्रांनो, आपलं जे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या ठिकाणी c जे हे पद आहे तर ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आहे. तर ते आपण डाव्या बाजूला आणण्यासाठी काय करावं लागेल बघा. त्याचं फक्त या ठिकाणी चिन्ह बदलेल. -6 बरोबर 0. असं आपल्याला आता हे समीकरण साध्या फॉर्मॅटमध्ये मिळालं. आता जेव्हा आपण या समीकरणाची, सामान्य रूपाची आणि दिलेल्या समीकरणाची म्हणजे त्याच्या साध्या रूपाची तुलना करूयात, त्यावेळेस आपण a, b आणि c यांची किंमत काढून घेऊया. a ची किंमत या ठिकाणी 3 येईल, b ची किंमत 1 आणि c ची किंमत -6. तर मागे पाहिल्याप्रमाणे आपण b वर्ग वजा 4ac, b वर्ग वजा 4ac याची किंमत काढून घेऊयात. पहिल्यांदा b वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे 3 आणि c म्हणजे -6. या ठिकाणी 1 चा वर्ग 1 वजा 4 वजा 4 गुणिले 3 वजा 12 वजा, आपण वजा चिन्ह दिलंय त्यामुळे वजा चिन्ह थोडा वेळ बाजूला ठेवूया. 4 गुणिले 3 12 आणि 12 गुणिले 6 72 म्हणजे -72 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. बरोबर, 4 त्रिक 12 आणि 12 72. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, कंसातील पदाचं चिन्ह बदलेल. कंसातील पदाचं चिन्ह बदलेल म्हणजे 1 अधिक 72 म्हणजे b वर्ग वजा 4ac याची किंमत झाली 72. आता अल्फाची किंमत आपण काढूयात. अल्फाचा फॉर्म्युला काय आहे, वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a म्हणजे p ची किंमत वजा 1, b ची किंमत 1 आणि फॉर्म्युलामध्ये असलेलं वजा चिन्ह अधिक वर्गमुळात तर 73 येईल. 72 अधिक 1 73 छेद 2a. 2a म्हणजे 2 इंटू a 3 म्हणजे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 ही झाली आपली अल्फाची किंमत. त्याचप्रमाणे आता बीटाची किंमत काढूयात आपण. बीटाची किंमत काढण्यासाठी फक्त एक चिन्ह बदलेल, या ठिकाणी वजा होईल b वर्ग वजा 4ac. एक काम करूयात आपण पुढच्या स्लाइड मध्ये घेऊयात. p ची किंमत 1 वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद, तर बीटाची किंमत येईल या ठिकाणी वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. तर या पद्धतीने आपण अल्फा आणि बीटा यांच्या दोन किमती काढल्या. मित्रांनो, किमती अशा पद्धतीने जरी ठेवल्या तरी चालेल.
आता याची पुढे वर्गमुळातल्या संख्येचे देखील फोड करता येत नाहीये, त्यामुळे याच आपण आपल्या समीकरणाच्या उकल असं मानूयात. तर मित्रांनो, आपण सूत्राच्या साहाय्याने वर्ग समीकरण कसं सोडवायचं आपण पाहिलं. अशाच व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.